योगेश आमचा पहिला मेंबर भेटलेला आहे नेहमीप्रमाणे पहिला भिवंडीमधला सोबत निघतो आम्ही एकत्र. बघू शकता पेट्रोल टाकतो गाडीमध्ये. पेट्रोल टाकतोय. टाकायचं म्हणून टाकतोय, गाडीमध्ये पेट्रोल आहे. आमच्या बसला टाईम आहे म्हणून आम्ही टाइमपास करायला मॉलमध्ये आलो आहे. हे बघ आमचे नवीन पार्टनर आहे. नाव काय? प्रतीक. पियुष. आणि हिला तर तुम्ही ओळखता, सोनाली. आणि हा योगेश. ह्याने कपडे आणलेले म्हणून शॉपिंगसाठी आलोय. शॉपिंग झाली, कपडे घेतलेत, बॅगेमध्ये टाकले. जॅकेट घेतलं एक. जॅकेट घेतलं. तोपर्यंत आपण अंताक्षरी खेळू शकतो आणि त्यानंतर गाडीचे स्पीकर पण चांगले. ओके बस, मग आपल्याकडे रात्र आहे. सो आपण सुरुवात अंताक्षरीने खेळायची. ओके जो पुढचा ग्रुप आहे छोटासा ब्रेक आहे, टी ब्रेक आणि वॉशरूम ब्रेक बोलू शकतो. बोलू शकतो ना, बोल. आणि थांबलेत 15 मिनटाचा ब्रेक आहे. त्यानंतर आम्ही निघू. बस तिथे आहे. चार्जिंग पॉइंट आहे का रे? योगेशची बारी आहे. योगेश पाणी भरतोय. आणि मागे वॉशरूम आहे, 2च आहेत. आणि आम्ही लोक किती आहेत? 45 लोक आहेत. आणि ते वाट बघतायत 2 जण. आणि हा बघा जे गाव आहे, समजा आपण उत्तरताना चुकामुक झाली किंवा काय झालं तर आत्ता आपण ज्या गावात आहोत त्या गावाचं नाव आहे फणसी. ओके आणि जे आपण ज्या घरात त्या दादांच्या राहतो त्यांचं नाव आहे संभाजी. ओके तर ह्या गोष्टी की तुम्ही समजा इन केस झालं तसं तर होणार तर नाही. आणि वॉकीज आहेत आमच्याकडे. वॉकीजला आमचा 11 नंबरला असेल वॉकी कनेक्टेड. सो इन केस सो हेडच्या पुढे कोणी जाऊ नका, टेलच्या मागे कोणी राहू नका. किल्ल्यावरती गर्दी आहे आणि किल्ल्यावरती बरेच फोटोजेनिक स्पॉट आहेत. म्हणजे आम्ही स्वतः लास्ट वीकेंड आलो तर खूप भारी स्पॉट होते. तर आपण फार लवकर जाऊ. ट्रेकिंगच्या पिरियडमध्ये फोटोज काढायला अवॉइड करू, कारण वरती गेल्यावरती बरेच फोटोजेनिक स्पॉट्स आहेत. बरीच माहिती आहे ती पिटाऱ्यातनं हळूहळू बाहेर निघेल, पण तुम्ही ती व्यवस्थित समजून घ्या. जर ट्रेक करायला असेल तर ट्रेकच करा, पण गड बघायला असेल, गड समजून घ्यायला असेल तर गड आपल्याशी बोलतो. तो कसा बोलतो ते मी तुम्हाला सांगेन, पण तो बोलतो कसा त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. वास्तू सगळ्या बघितल्या पाहिजेत. काय पवित्र वास्तू आहे तिथे आपले चप्पल घालून नाही गेलं पाहिजे. हे सगळं पवित्र तुम्ही लक्षात ठेवा आणि व्यवस्थित ट्रेक करा. घाई होणार नाही, भरपूर गर्दी असते वरती. त्याच्यामुळे आपला बॅच हरवला नाही. आपले सगळे मित्र वगैरे सगळे ओळखीचे करून घ्या. अशा प्रकारे आमचा ट्रेक स्टार्ट झालेला आहे. आणि बघू शकता सगळे लोक चालले आहेत तिथे. आम्ही सगळे तयारीत आहोत आणि सगळ्यांना बॅच दिलेत धावायला, म्हणजे कुठल्या ग्रुपचे आहेत ओळखायला. आणि आमची लोक हुशार आहेत, आत्ता गेलेत बसमध्ये बॅग ठेवायला. बॅग म्हणजे बॅगेतलं सामान, बॉटल वगैरे जे काय खाली बॉटल आहेत त्या. आम्हाला ट्रेक स्टार्ट करून 15 मिनटं आलेत आणि योगेशला बघा कसा घाम फुटलाय. कालपासून मला येतो हा. म्हणून थोडंसं जिम लावायचं असतं. आता बंद झाली आहे. आता पण झाला 1 वर्ष. अजून तरी ठीक आहे.
काय वाटत नाही, वरती जाऊन बघू कसं वाटतंय. 1 तास झालेला आहे चालून आम्हाला आणि इथे सगळे थांबलेले आहेत बघू शकता. नाही आपले नाही आहेत, दुसरी गँग आहे, मिक्स पिरियड झालं आहे. तू कुठचं आहे? ठाण्याचं आहे. ठाण्याला कुठे? बोलबाट जवळ आहे. आमचा ग्रुप नवीन वाढलेला वाढलेला आहे आणि नेक्स्ट टाइम माय गॉड व्लॉग आहे. अरे बाप रे. नाव सांग तुझं. आदित्य फ्रॉम भाईंदर. तुझं नाव. प्रतीक फ्रॉम ठाणे. निवडणुकीच्या हा तर आमचा गावचा आहे. लक्ष्मण फ्रॉम कोकण, इथं बांधायला राहतो. आणि हा माझ्या बसच्या सीटच्या साईडलाच होता आणि असंच ओळख झाली. माझं गाव आहे तिकडेच, ह्याचं गाव आहे सेम साईडला. आणि आमचं कुडाळ स्टेशनवरनं 2 तास लांब आहे, तिकडे रेंज नसते. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. हां ॲक्शन 4 ॲक्शन 4 ॲक्शन 3 आहे. काय बोलतो हा व्हॅली पॉईंट कसं वाटतंय क्रॉस केला. सोनाली, कसं वाटतंय? अरे इकडे तर बघ. छान व्ह्यू छान आहे. अजून वरती अजून छान आहे. चला अजून अर्धा ट्रेक झालाय, अजून बाकी आहे. पण तुला जमेल का? मला जमतंय. बघूया किती टाइम लागतोय चढायला. देऊ काय करू? सोनालीने लेग डे स्किप केलेत. नाही करून आली. करून आली का? मोटिवेशनसाठी करून आली. मला वाटलं लेग डे स्किप केलं आणि मी कार्डिओचा डे स्किप केलं आहे. आणि माझ्यावरती माझे गुरुजी चढत होते सकाळी कॉल करून. चला पुढे चला. आलो. जुगाड केला यांनी खजूरचं ताकद वाढायला. मागच्या वेळेस कोणीतरी हे आणले चणे आणि गुळ तरी करणे ना. चीज पण आहे एनर्जीसाठी. आणि ब्रेड तो वर गेला. चमच टाका पिया. थांबला परत तो काय करतो काय माहिती त्यालाच माहिती. असेल त्याची काही त्यांचा टाइमपास येतो. त्याला वरतो मी चढव. नाही त्याची माहिती आहे. अरे पण उतरताना पण 25 मागे. या आमचे पब्लिक अंपायर बघा. या पटकन. अरे बी इथून आलो. कोण? हां ते बघा तो रोड दिसतोय. तर बघ आधी तिकडचा रोड नंतर इकडे. हाय कर चला.
मस्त पॅच होता 90 डिग्रीवाला. पार केलेला आहे सगळ्यांनी सुरक्षित. पियुष कसं वाटलं 90 डिग्री? एक नंबर. मजा आली? मजा आली मस्त मजा आली. किती वाजले थांब बघायला. सुट्टी बिट्टी घेऊन यायला पाहिजे गडावरली दिसायला भाषा सगळी पब्लिकच खाली असते आपल्याला. थांब एक नाव काढलं तुमची पब्लिक दरवाजा पण छोटा आहे ना तो. दिसणार नाही तर तुला. पोचलो आपण. चला फोटो काढा वर जायचा. मध्ये बॅग काय आहे? ही सईबाई महाराजांची समाधी आहे कळलं, किंवा सोनोबंद डबीर यांची. म्हणजे मी ज्या पुस्तकात होतं त्यानुसार सोनोबंद डबीर यांची समाधी आहे, बट मान्यतेनुसार सईबाईंची समाधी आहे. बरंच आहे सांगायला. असं डबीरांचा वाडा आहे, साईबाईचं महाराजांनी समाधी आहे, किंवा सोनोबंद डबीर ह्यावर सध्या. पण सध्या आपली प्रायोरिटीवरती बालेकिल्ल्याला जाणं आहे, कारण किल्ल्यावरती गर्दी पाहता बालेकिल्ला एक सिंगल रूट आहे. आता आपण जाऊ बालेकिल्ला. जसं तुम्हाला मिळेल एक सिंगल रूट मध्ये, तसं तुम्ही जात जा. आता 10 वाजतील आणि आम्ही 7 वाजता ट्रेक स्टार्ट केला आहे. म्हणजे आम्हाला आता 3 तास होईल चालून, आणि आम्हाला सांगितलेलं का 1 तासात होईल ट्रेक, 1 ते 1.5 तासात. पण आता समजलं काय तेच बोललेले ना. चालेल ठीक आहे, जाऊ दे. 7 वाजता स्टार्ट केलेलं आणि 10 वाजलेत, 3 तास झालेत. कसं वाटतंय तुम्हाला? एनर्जेटिक, खूप मस्त वाटतंय. बेस्ट सीझन, स्वर्ग एकदम. तुला? मस्त वाटतंय. थंडगार आहे, थोडं ऊन आहे पण थंड आहे. हवा मस्त आहे, हवा मस्त लागते, थंडगार. आता मध्ये मध्ये हवा बंद होते, पण जेव्हा येते तेव्हा खूप छान वाटतंय. एकदम असं गारगार वाटतंय. आणि आमचे पंटर चालत आहेत, बघू शकता गर्दी तुम्ही. सॅटर्डे संडे बिलकुल नका येऊ. तिकडे वर नाही काय. अर्धा तास झाला आम्ही इथेच आहे, कारण की वरती लाईन आहे आणि सिंगल वे, हा डबल वे नाही, सिंगल वे. तर वरच्यांना थांबवले जे उतरत आहेत त्यांना, आणि चढणाऱ्यांना स्टार्ट केलं चढवायचं.
हा मग बघू शकता बाले किल्ले महाद्वार. तर आम्ही बाले किल्ले महाद्वारवरती पोहोचलो आहे आणि सगळ्यांची अवस्था खूप भारी झालेली आहे. इथून येताना हे दाखव. ड्रोनचा घेऊ ना तो. येतानाचा रोड दाखव. येताना तिकडे जायचं दाखवेन ते हळूच. गडावर सिग्नल चालू. इथे सगळे बसलेत, थोडासा आराम करतात आणि पाण्यामध्ये पाय टाकून तो बघ हसतो. तर आम्ही इथे अजून एका पॉईंटवरती पोहोचलेलो आहे, ब्रह्मेश्वर मंदिर. इथून दाखव ना, पिंड दिसते का मला? आणि इथे सुंदर एक तलाव पण आहे. योगेश काय आलं? मस्त आराम चाललाय बघा इथे सावळीमध्ये. हे तो माझा झोपलाय. आता इथे बाजारपेठ म्हणून आहे नाव. नेक्स्ट पॉईंटवरती पोचलो आहे. नाव दाखवतो काय, राजवाड्याचे अवशेष. तर कुठला हे बघ ना कसं भारी वाटतं. इथं लाईन म्हणजे असं वाटत नाही की कोणती जास्त झाली आहे गवत. म्हणजे नॅचरली. तुम्हाला सुद्धा असं काही करून घ्या, तुम्हाला टाकून घ्या वरतून आणि बिंदोळे थोडे सांगेल. इथे आमचे मारुती राया बजरंग बली की जय. जे शूट करतो ते मी 12 मिनीमध्ये करतो आहे. हा एक शॉर्ट मी 12 मिनीमध्ये घेतो आहे. आणि हा एक पॉइंट आहे चंद्रपूर तलाव. काय लिहिलं ते वाचू शकता. मस्तपैकी इथे मगाशी बसलेल ना, सोनकीची पुला बघा, पुरेपूर फायदा. इकडे बघू शकता जुगाड काय चालू आहे. भावाने आपल्या ब्रेड आणलेत, ब्रेड आणि चीजचे स्लाइस आणले. सगळ्यांनी ब्रेड
बोलू का मी ते डिंगो मेडा फ्लाईज नाही आहेत खाता आणि नाचोस त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत. बघूया कसं लागतंय टेस्ट करून. हम्म. काय त्या दोन पाव भारी लागतं रे मस्त. तर सगळे लोक आराम करतात. अजून आमचे 4-5 जण आहेत जे यायचे बाकी आहेत, त्यांची वाट बघतात. पूर्ण चढायला डायरेक्ट खडी चढायची त्रास नाही लागला म्हणजे उतरायला तो पण खडा आहे म्हणजे टाइम कन्झ्युम आहे म्हणजे उलटा गेलं तर इझी होऊन जाईल. आले सगळे फक्त 2 मिनिटं किलोवर 2 मिनिटं आले. ते आले ते लोकांना शिष्यांना शिकवायचे. ते यायची की वरती आल्यानंतर की ब्रह्मश्वरीचा डोंगर त्यावेळेला गड हा शब्द म्हणता येतात लोकांना. ब्रह्मदेवाचा डोंगर म्हणायचं. ब्रह्मदेवाचा डोंगर पण या डोंगराला म्हटलं जातं. राजगड नाव हे महाराजांनी ठेवले. त्याच्या अगोदर ब्रह्मदेवाचा डोंगर असं मातेचं मंदिर आहे. इकडे टेहळणी बुरुज आहे. हा आहे महादरवाजा. हा कुठला बाले किल्ल्याचा महादरवाजा. त्या महादरवाजाचं सगळ्यात तुम्हाला मोठं हे सांगतो की ज्या वेळेला अफजल खान चालून आलेला महाराजांनी त्याला त्याचं शिरछेद केलं म्हणजे त्याला मारल्यानंतर त्याचं जे शिर आहे ना ते इथं अटकवलेलं होतं की कुठल्याही बादशाही जर एकदा आल्या त्यांना कळावं की आम्ही किती मोठी मर्दुकी गाजवलेली आहे. म्हणून इथं दिवाबत्ती त्यावेळेला केली जायची. महाराज जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं की इथं दिवाबत्ती लावायची काय याचं इथं म्हणतं लटकवलेलं आहे. हा एवढे हरित आणि पावनभूमी आहे. येताना आपल्याला 3 दरवाजे लागले. आता काय मोडकळी स्थिती जाय ती तुम्हाला दिसली नसतील पण सुरुवातीला एक लागला बघा तुम्ही आता जाताना बघा सुरुवातीला लागला तो मेन आडसराचा दरवाजा आहे. त्यानंतर इथं तुम्ही खाली गेलात की चौकीच्या इथे पण एक आहे जो दिसतो ना बाजूला इथे पण म्हणजे एवढे या दरवाजाने फक्त आणि फक्त मेन मातब्बर माणसं असतील तेच आणि पुरुष वर्ग यायचा. स्त्री वर्ग इकडून येत नव्हता. त्यांना मागून सगळ्यात आता तुम्ही इकडून गेला ना खाली त्या पद्मावतीच्या माचीला बाजूला लागूनच एक खाली माची आहे. म्हणजे चंद्रकोर तळ बघितलं ना तिथून तुम्ही खाली उतरला ना एक बुरुज लागतो. त्या बुरुजाच्या बाजूला खाली उतरायला वाट आहे ती डायरेक्ट पाली दरवाजावर येतो ना. 20 किलोमीटरची माची झोपलाय मस्तपैकी झोप काढली आणि ठीक आहे झोपलेला जसं समजलं तसं पटकन नाही मी नव्हतो मी नाही त्यातला पाहिजे हा कढीला वाटली पाहिजे चीज आणि ब्रेडची. आता हे 2 जण आहेत ना तिथून आले ते एक अशी गुफा आहे. खूप लहान गुफा आहे पण खूप छान आहे. आम्ही जाताना जाऊ परत रिटर्न जाताना या गुफेतून बघ काय लोक चालले. आम्ही आलो इथून जाऊ. आता लास्टचा पॉईंट आहे हा बघून आम्ही परत घरी जाणार. म्हणजे खाली बेसवरती तिथे जेवण आहे तिथे जेवणार आणि मग आरामात जाऊ बसनी. दीड वाजलेले आहेत आणि आम्ही ज्या होपने आलेलो या पॉईंटवरती बघायला तसं एवढं काय नाही आहे. एवढं खास गर्दी खूप आहे आणि तिथे तर परत चाललंय. तरी मग अशी तुम्हाला दाखवलेलं ना गुफा
वरतीसारखा व्ह्यू दिसतोय. वा वा. दोन बाकी अजून अजून एक ग्लास ठेवतो इथे. किती झाले पैसे? किती झालं गालास? टोटल 7. काम आहे तर कॅश माझ्याकडे. मॅडम कॅश आहे. कोणाला डबल पाहिजे तर इलेक्ट्रॉल टाकू का या ह्याच्यात? नको. हां बाटली भरून घेऊया. डबल नको घेऊ, नंतर पाणी घ्यायचं. आता पेरू घेतलाय. हा म्हणून तो तेवढ्याला देत असेल. 50 2 काकडे राहिलेत ना? नाही 5 काकडे. किती? 2च करा मग. 2च आहे. 2च करा. ब्लॉगमध्ये येतोय. सो आम्हाला ह्या मॅमने सोनाली मॅमने आम्हाला पेरू दिला. तुम्ही खाऊन बघता. तुरट असेल तर तिथे पिण्याचे पाणी आहे आणि आम्ही सगळे बॉटल भरतो. हां हे घे. खायला लागले घरी जायची. जेवायची खायला लागले. मग अशी आम्ही जिथे थांबलेलो ज्या पॉईंटला जिथे पाणी पण भेटतो तिथे पोचलोय आणि आम्ही परत चाललोय घरी. तर पॉवर बँक आहे. हां पॉवर बँक आहे. चोर दरवाजा. त्याचं नाव आहे चोरी. चोरी छुपे जा रहे हैं. चोर दरवाजा में चोरी हो रही है. मी लाईन बघितली. आहिस्ता आहिस्ता. तू ये ना पुढे. अजून कोण आहे का आपला? आहे 2 जण आहेत. 2 पंटर आहेत. चोर दरवाजामधनं चोर निघत आहेत. कसे चिंधित चोर निघत आहेत सगळे. बघू शकता तुम्ही चिंधित चोर सगळे. ते बघ. सगळे पाणी पण नाही. पाणी खूप डेंजर पॅच आहे हवाला. उतरताना आमचा पहिलाच ब्रेक आहे आणि सगळे सीट नाहीत तिकडे. तर सगळे बघा असे बसलेत. चढताना घेतला पण नव्हता. हे बघा कसे मातीमध्ये बसले. कारण की बाकडे पूर्ण फुल आहेत आणि आम्ही जागा पूर्ण ब्लॉक केली आहे. ट्रेक जे उतरत आहेत त्यांचे. थोडा वेळ गर्दी झाली त्यामुळे थोडं मजा आली उतरताना. तर बघू शकता जे हार्डवाले पार्ट होते म्हणजे खूप खतरनाकवाले पायऱ्या किंवा बोल उतरण त्यात संपलेले आहेत. आता नॉर्मली असे प्लेन आहे. फक्त चढ उतर आहे बस. बाकी आता एवढं काय हार्ड नाही आहे. सिम्पल आहे. जे हार्डवाले होते ते मागे काय खतरनाक होते तुम्ही बघितलेत व्हिडिओमध्ये. प्रत्येक काय बोलायचं आहे का? कसं वाटतं? बोलायची हिंमत राहिली ना सध्या. उद्या तू जॉबला जाणार आहेस का नाही ते पहिले सांग. डिपेंड का आहे? डिपेंड का आहे म्हणजे ह्याच्यावरती आहे का पायाचे साथ देतात का नाही. जर ह्याच्या पायाने साथ दिले तर तो कामाला जाईल. गाडीने साथ दिली नाहीतर नाही. नाहीतर नाही. चला आपण एकेकाला क्वेश्चन करू का उद्या कोण कोण कामाला जाईल. ठीक आहे. प्रतीकला तर विचारलं आहे. सोनालीला विचारू, पियुषला विचारू, योगेशला विचारू. मी तर काय घरीच असतो. घरचीच कामं चालतात. नाही उद्या एक शूट आहे मला खरं.
विसरलो. ह्याचे पैसे नाही घेतले टूर मध्ये. ह्याचे पैसे इन्क्लूड नाही आहेत भाई, काय पण म्हणलं. थांबाता आहे तिथे शूज आहेत माझे. तो केंद्र आम्ही मस्तपैकी फ्रेश बीच होऊन जेवलो आणि बसलेलो 15 मिनिटं आणि काकू आली आणि फुल एकदम रागाने बघते. पाणी मारत होते ना, मुद्दामून करते. बागो 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 पाऊस नाही. या आजीचे काम बघा कसं झोपलाय बघा. आजीला बघवलं नाही वाटतं आपण. बघा शूज बी जातात घेतलेत. नंगे पैर आहे ते नंगे पैर जाएंगे. बघ कसं होतं जेवण. तू काय जेवला? व्हेज जेवला? स्पेशल पनीर. पनीर. तू काय जेवला? नॉनव्हेज अरे जेवला? ऑफकोर्स नॉनव्हेज भाई, कसं होतं जेवण? एक नंबर, फर्स्ट क्लास. ए अरे तुमचं व्हेजवालं काय हे कसं होतं जेवण? छान होतं. छान होतं. पनीर, मटर पनीर, डाळ भात आणि गुलाबजाम होता. आणि मग चिकन मस्त होतं, एक झणझणीत चिकन होतं. रस्सा सुकं तर मस्त होतं. मस्त बेस्ट होतं. कसं पाठवू तुला कळलं? ओके तर 1:30 वाजलेले आहेत आणि मी आता घरी पोचलो जस्ट. तर खूप मस्त ट्रिप होती आणि काय बोल, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये किती भारी भारी व्ह्यू होते. खूप मजा आली, जबरदस्त. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघूया नेक्स्ट ब्लॉग ट्रेकचा होतो आहे की अजून कसला. चला बाय.